हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, कमेंटमध्ये सांगा जरा आवाज येतोय का? नमस्कार. ओके. नमस्कार, मी समाधान मायप्पा घुटुकडे. संस्कार स्पर्धा परीक्षा केंद्र कळमनुरी यांनी आयोजित केलेल्या फेसबुक लाईव्हवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज संस्कार स्पर्धा परीक्षा केंद्राने जो फेसबी लाईव्ह आयोजित केला आहे त्यासाठी मला विषय दिला होता की मी कसा घडलो, त्याबद्दल बोलणार आहे. मी कसा घडलो हा सुरुवात सांगायचं झालं तर आई वडील दोघंही शिकलेले नाहीत, पण मलाही म्हणजे आई वडील न शिकलेले अशिक्षित असलेले आई वडील मी ज्याला कधी सुरुवातीच्या काळात अभ्यासात रस राहिला नाही, पण एक जिद्दीच्या जोरावर अभ्यास करत राहिलो. जेव्हा कळालं की अभ्यासाशिवाय आपल्याला गत्यंतर नाही, पर्याय नाही, तेव्हापासून ते सिरियसली घेतला अभ्यास आणि सुरुवात केली अभ्यास करायला. आणि ते आत्ता जो 3 महिन्यापूर्वी जो रिझल्ट लागला त्यात उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली. तो हा एक प्रवास जो मी सांगितला तो खूपच म्हणजे एक संघर्षमय पण होता आणि जबरदस्त. मलाही त्याच्यात खूप मजा आली आणि ह्याच्यापुढेही जो राहील त्यात चांगलाच घालवण्याचा किंवा चांगलाच आणखी यश संपादन करण्याचा ह्याच्यापुढेही प्रयत्न करत राहणार आहे. सुरुवातीपासून सांगतो, माझी वैयक्तिक ओळख करून देतो. समाधान मायप्पा घुटुकडे. माझं मूळ गाव घेरडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूरचा आहे मी. पण सर्व बालपण माझं मुंबईमध्ये मानखुर्द येथे गेले. कारण की मी जेव्हा माझा जन्मच मुंबई म्हणजे गावी झाला, पण मी जन्मापासून मी मुंबईतच वाढलेलो. वडील माथाडी कामगार होते RCF मुंबईमध्ये, चेंबूर येथे. त्यामुळे लहानपणापासून माझं सर्व शिक्षण हे मानखुर्दलाच झालेलं आहे. माझं म्हणजे 1ली ते 10वीपर्यंतचं सर्व शिक्षण मोहिते पाटील विद्यालय मानखुर्दमध्ये झालं आहे. 11वी-12वी सायन्समधून घेतलं मी. DG रुपारेल महाविद्यालय जे माटुंग्याचं आहे तिथून मी सायन्समधून 11वी-12वी केली. आणि इंजिनिअरिंग भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग खारघर तिथून मी BE मेकॅनिकलची पदवी घेतली आहे. आणि आता 2017ला मी पासआउट झालो आणि त्यानंतर मी स्पर्धा परीक्षा करत होतो आणि आता माझा रिझल्ट लागून उपजिल्हाधिकारीपदी निवड झालेली आहे. हा माझा जस्ट असं ओव्हरऑल प्रवास. पण सुरुवात म्हणाय गेली तर जेव्हा मी लहान म्हणजे 10वीपर्यंत जे शिक्षण झालं तेव्हा मी म्हणजे 1ली-2रीला एवढा इंटरेस्ट नव्हता कधीच अभ्यासात. फक्त घरातले ढकलत होते म्हणून जात होतो. 3री-4थीला पण फक्त गणित विषय सोडला तर मी सर्वसामान्य म्हणजे विद्यार्थ्यासारखाच होतो. अक्षरही नीट चांगलं नसायचं, त्यामुळे खूप सरांचा मारही खाल्लेला आहे मी. आणि त्यानंतर 5वी ते 10वी जेव्हा मला समजत गेलं की घरच्यातल्यांकडून म्हणलं की आपल्याला जेव्हा समजलं की शिक्षणाची खूप गरज आहे, शिक्षण घेतल्याशिवाय आपलं काय पुढे काय होणार नाही, तेव्हापासून अभ्यास थोडाफार करायला लागलो. आणि तेच मेहनत करत घेत राहिलो. आणि 10वीला अचानक म्हणजे माझ्या आयुष्यात मला कधी 90% वर कधी पडले नव्हते. आणि 10वीला खूप अभ्यास केला आणि त्याला मला 10वीला साधारण 92% पडले होते. मग तिथनं एक घरातल्यांनाही माझ्यावर विश्वास पटला की मी काहीतरी करू शकतो आणि खरंच माझ्यात काहीतरी कॅलिबर आहे, टॅलेंट आहे की आपला पोरगा शिक्षणातून काहीतरी पुढे भविष्यात बनू शकतो. 11वी-12वी सायन्सला ॲडमिशन घेतलं. तेव्हा स्पर्धा परीक्षेचं माहीत होतं, पण एवढे जवळचं कोणी अधिकारी नव्हतं. माझ्या संपूर्ण घरात म्हणलं तरी कोणीही मोठ्या पदावर, माझ्या नातेवाईकही मोठ्या पदावर म्हणजे क्लास 2 जरी म्हणलं तरी पण कोण नव्हतं ह्या स्पर्धेत. फक्त जे आत्तीची मुलं किंवा जे ओळखीचे होते ते पोलीस भरती ह्यासारख्या परीक्षांचा अभ्यास करत होते, पण काय गायडन्स नव्हतं, कोण मार्गदर्शन करणारं नव्हतं. मग माझंही त्या 10वीपर्यंतचे
गणित विषयातला हुशार विद्यार्थी, पण बाकीचे विषय म्हटले तर माझं हेच होतं जरा की आवडच नव्हती. फक्त करायचं आहे, रट्टा मारायचा आहे आणि पास व्हायचं आहे, एवढाच संबंध. मग आणि जेव्हा 2010-11ची गोष्ट होती, जेव्हा समज म्हणजे तेव्हा MPSCचा पण पॅटर्न वेगळा होता. आता MPSC पूर्ण ऑब्जेक्टिव्ह झाले, पण तेव्हा MPSC पूर्ण सब्जेक्टिव्ह होती. मग त्यामुळे अजून एक टेन्शन की आपण म्हणजे थोडंफार माहीत होतं की ऐकूनच तेव्हा विश्वास नांगरे पाटील साहेबांची भाषणं तेव्हा खूप मोबाईलवर हे होती, व्हायरल होत होती आणि तेव्हा ती ऐकलेली. पण नुसतं त्या क्षेत्राबद्दल आवड होऊन समजत नाही, कारण की ते क्षेत्रातनं जे एखादं पद गाठायचं असलं तर तुम्हाला त्यातनं त्याची म्हणजे कशा प्रकारे ती एक्झाम घेतली जाते ही पण माहिती असावं आणि ते आपल्याला जमू शकतं का हेही तिथनंच कळणं तितकंच महत्त्वाचं आहे. तेव्हा सब्जेक्टिव्ह होती, त्यामुळं जरा भीती होती की नाही आपण लिहू शकत नाही, आपल्याला आधीच वाचायला हे विषय अवघड वाटतात आणि त्यातनं हे आपल्याला ह्या क्षेत्रात कसं काय यश मिळेल हे जरा मला स्वतःवरच डाऊट होता. म्हणून म्हटलं की नको, 11वी-12वी सायन्स करायची, बघू इंजिनियर झालं तर ते तर आहेच आपल्याला. म्हणून 11वी-12वी केली सायन्समधनं. सायन्सलाही 12वीला चांगले मार्क्स पडले, 75% पडले होते. CETतनं मुंबईमध्येच इंजिनिअरिंगला मला ॲडमिशन पण भेटलं भारतीय विद्यापीठला. तेव्हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ही 11वी-12वीची 2 वर्ष होती. म्हणजे मी रुपारेल महाविद्यालयात होतो तिथं, म्हणजे ते माझ्या 2 वर्षात मी भरपूर काही शिकलो पण, की म्हणजे बाहेरची दुनिया तेव्हाच पहिल्यांदा बघितली होती. 11वीला गेल्यानंतर 90% असून पण 6 महिन्यात माझे 4 पैकी म्हणजे 4 महत्त्वाचे विषय आपले जे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि हे असतात त्यातले 2 विषय तर मला 6 महिन्यातच उडले होते, म्हणजे फेलच झालो होतो 6 महिन्यालाच. मग तरी पण म्हणलं की करायचं. मग 11वी कशी तर काढली त्याच्यावरनं, फक्त करत गेलो. 11वी कशी तर निघाली आणि 12वीला मग चांगला अभ्यास केला आणि ते वातावरण होतं ते मला भरपूर घडवून गेलं की तिथं रुपारेलला भरपूर सगळे हुशार मुलं आणि मोठ्या ॲम्बिशियसनी येत असतात आणि चांगले पुढेही म्हणजे रुपारेलचा जर इतिहास बघितला तर तिथले मोठे यशस्वी झालेली पण मुलं आहेत. मग तो एक मला त्या रुपारेलमध्ये जेव्हा होतो तेव्हा भरपूर गोष्टी मला म्हणजे अनुभवातनं खूप तिथलं शिकलो. तिथल्या मुलांबरोबर राहून किंवा माझे मित्र असतील तिथलं, म्हणजे तिथल्या सर्कलनं मला खूप म्हटलं की आपण काहीतरी वेगळं बनलं पाहिजे, की खूप ते वातावरणच पॉझिटिव्ह असल्यागत आहे. त्यामुळे तिथनं मी म्हणलं की आपण काहीतरी केलं पाहिजे. पण तेव्हाही 12वी झाली, चांगले मार्क पडले, तरीही पण परत भीती की आपल्याला जे आवडत नाहीत विषय तेच MPSCला आहेत, तर कसं करायचं. परत मग निर्णय घेतला की नाही, आपण बॅक टू म्हटलं की आपले आवड असली तरी ते सक्सेस पण झालं पाहिजे. ते एक आपल्याला स्वतःवर आत्मविश्वास असल्याशिवाय आपण कुठलीही गोष्ट करू शकत नाही. तेव्हा मी ठरवलं की नको, आता पण वाटतंय आपल्याला पण नको. मग इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं आणि इंजिनिअरिंग केलं, BA मेकॅनिकल. ॲडमिशन घेतलं भारतीय विद्यापीठला. 1 वर्ष कसं तर काढलं, पण परत मला तेच फील येत होतं की नाही, मजा येत नाही आहे आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये, आपण करू कसं तर पाडू. म्हणजे चांगले मार्क्स पण पडले माझे. पूर्ण इंजिनिअरिंगचं ॲग्रिगेट फक्त एक्झामच्या आधी करून पण 70%चं ॲव्हरेज आहे. म्हणजे मला जमतं आहे म्हणलं की फर्स्ट इयरला समजलं की हे जमतं आहे. पण नुसतं इंजिनिअरिंग अभ्यास करताना मुलं एक प्रकारे असतो त्यांचा, की एक्झामच्या आदल्या रात्री म्हणजे तो 15-20 दिवस असतात ना, त्यातच अभ्यास करतात आणि त्याच्यावरच काढतात. तो इंजिनिअरिंगचा तो फॉर्मॅटच आहे की आदल्या रात्री नाईट मारा आणि दुसऱ्या दिवशी विषय काढा आणि पेपर झाल्यानंतर त्यातलं काहीच येत नसतं कुणाला, म्हणजे काहीच आठवत नाही. मग हे असं करता करता मला पण वाटायला लागलं की आपले साधारण 6 महिन्यातले एक्झामचे शेवटचा अभ्यास करतो आहे आणि 3 महिने कायच आपण टायपास नाही करतो, नुसते पोरांबरोबर मजा मस्ती करतो आहे. काय तर कन्स्ट्रक्टिव्ह केलं पाहिजे. साधारण फर्स्ट इयरला असतानाच माझ्याकडे पुस्तकं आणून ठेवली होती, मी भावानं आणून दिली होती की म्हणलं आता करूया अभ्यास, पण काय झाला नाही. मग म्हटलं की आपल्याला सर्कल पाहिजे किंवा त्या क्षेत्रात गेलं पाहिजे. मग साधारण सेकंड इयरला असताना म्हणजे विचार केला की मानपूरमध्ये कोण आहेत का अभ्यास करणारे, पण कोण नव्हतं. काय माझ्याजवळ म्हणजे जे ओळखीचं जे स्पर्धा परीक्षा करत होतं तर असं कोणच ओळखीचं नव्हतं, म्हणजे की जे सिरियसली पण करत आहेत. मग ठरलं की क्लास लाव्या आणि त्याच्यानुसार आपल्याला फ्रेंड सर्कल पण भेटेल आणि त्यातनंच होईल. कारण की स्पर्धा परीक्षा ही अशीच आहे की तुम्हाला समजलं पाहिजे की स्पर्धा केवढे ह्या क्षेत्रामध्ये, किंवा त्यातनं तो तुमचा ग्रुप
फ्रेंड सर्कल बनलं पाहिजे आणि त्यातनंच तो अभ्यास जोरानं होतो. जेव्हा तुम्हाला स्पर्धा करते किंवा 1-2 सोबत जोडीला असतात तेव्हाच तुम्ही अभ्यास चांगल्या प्रकारे करता. मग ठरवलं की सेकंड इयरलाच क्लास लावूया, त्याच्यामुळे आपले 4 मित्र बनतील. मग मी करायचो आपल्या एक्झामचे इंजिनिअरिंगचे 6 महिन्याची सेम असते, त्यातले पहिले 3-4 महिने क्लासला शनिवार रविवार जायचो. जास्त अभ्यास नाही करायचो पण त्या सर्कलमध्ये होतो. म्हणजे कंटिन्यू मी सेकंड थर्ड इयर पूर्ण म्हणजे त्या ह्याच्यामध्ये लास्ट इयरला म्हटलं की जरा इंजिनिअरिंगवर पण फोकस घ्यावा, नाही तर इकडं चांगला अभ्यास व्हायचा आणि इंजिनिअरिंगमध्ये ड्रॉपआउट व्हायचे विषय जायचे. आपल्याला MPSC पण पुढे 1 वर्ष अजून त्याचं पुढे ढकललं जायचं. म्हणून लास्ट इयरला नाही पण सेकंड थर्ड इयरला कंटिन्यू केलं मी. आणि त्यातनं मला अभ्यास जास्त नाही केला पण MPSCचा सार समजलं होतं की MPSCमध्ये कशा प्रकारे म्हणजे कुठली पुस्तकं कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे. खूप चांगला अभ्यास नाही झाला जेव्हा इंजिनिअरिंग मी सोडलं, पण बऱ्यापैकी आवड झालं, कवर केलं होतं इंजिनिअरिंग हे की कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे. म्हणजे MPSC ह्याला स्पर्धा परीक्षेसाठी काय महत्त्वाचं गरजेचं आहे. तर ते तेवढ्याच्या जोरावर माझ्या 3 प्री निघाले होते, STI, एक्साईज आणि RTOची प्री. मी एक्झाम द्यायच्या आधी म्हणजे माझा फायनल रिझल्ट इंजिनिअरिंगचा रिझल्ट यायच्या आधीच मला 3 प्री निघाल्या होत्या आणि मी त्याच्या मेन्स देऊ शकलो नव्हतो फक्त कारण की डिग्रीच नव्हती माझ्याकडे, की डिग्रीज नसल्यामुळे त्या देता नाही आल्या त्या 3 परीक्षेच्या मुख्य परीक्षा. मग तोपर्यंत एवढा मी अभ्यास चांगला झाला होता, मला समजलं होतं म्हणजे ती ओळख झाली होती MPSCची. पण तरी अभ्यास म्हणावं तसा झाला नव्हता की जो मला वाटेल की आपण हे करू शकतो. इंजिनिअरिंगला शेवटी झालं म्हटलं की जेव्हा इंजिनिअरिंगचा शेवटचा पेपर दिला तेव्हा म्हटलं की आता काय म्हणजे लास्ट इयरलाच ठरवलं होतं आपण आता जॉब काय करायचं नाही प्रायव्हेटमध्ये, फुल टाईम MPSC करायचं होतं की आपण एवढं केलं आपल्याला जमतंय. म्हणजे मी साधारण MPSC इंजिनिअरिंगला असताना सुरुवात करण्याचं कारणच हे होतं की आपल्याला जरी जे आपल्याला विषय आवडत नव्हते लहानपणापासून जे म्हणजे आपल्याला हे नव्हतं पण ते जमू शकतात का मला, की ह्या 2 वर्षात तीच माझी लिटमस टेस्टसारखं होतं की मला MPSCमध्ये मी करायचं ठरवलं तर ते मला जमेल का. म्हणजे ते मग त्या 2 वर्षात अनुभव आला की काय नाही मेहनत म्हणजे हे केलं तर होऊ शकतं. मग त्याचंच फल की माझ्या 3 प्री निघाल्या होत्या म्हणजे त्यातनं मला कॉन्फिडन्स पण भेटला होता काय तर आपल्याला होऊ शकतं. मग इंजिनिअरिंग ज्या दिवशी झाली म्हणजे अक्षरशः एक पेपर तर त्यातला जो होता एक्साईजचा तो तर मी इंजिनिअरिंगचा माझा लास्ट इयरचा फायनल पेपर शेवटचा पेपर त्याच्या 2 दिवस आधी दिली होती आणि ती मी प्री पास होतो. म्हणजे 4 दिवसाची मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये एका पेपरनंतर सुट्टी असते त्यातल्या 1 दिवस आधी मी MPSCचा पेपर दिला होता आणि शेवटी फायनल पेपर दिला होता तरी तो माझा MPSCचा म्हणजे पेपर निघाला होता म्हणजे प्री पास झालो होतो. एवढ्यापर्यंत माझं हे झालं होतं म्हणजे की जास्त अभ्यास करून सुद्धा पण मला निघतायत प्री, याचा अर्थ आपल्याला जमू शकते हे मला समजलं होतं. म्हणून मी ज्या दिवशी इंजिनिअरिंगचा शेवटचा पेपर दिला त्याच्या 2ऱ्या का 3ऱ्या दिवशीच मी पुण्याला गेलो. म्हटलं की आपलं आधीच ठरलं होतं मुंबईमध्ये मानपूरमध्ये काय माझा अभ्यास होत नव्हता मुंबईमध्ये आणि तसं माझं फ्रेंड सर्कल पण नव्हतं एवढं की जे खूप झोकून हे देईल फुल टाईम अभ्यास करेल. आणि दुसरी गोष्ट अशी पण होती की घरात अभ्यास करायचं म्हटलं की घरातल्यांना असं जास्त अभ्यास करायला लागलं की कधी कधी माझ्या घरचं म्हणजे सांगतो वैयक्तिक अनुभव 11वी-12वीला जेव्हा मला वाटलं की खूप अभ्यास करायला म्हणजे आपल्याला काय तर करायचं आणि त्यासाठी खूप अभ्यास करायचं मी जेव्हा रात्री 1-1 वाजेपर्यंत जागायचो अक्षरशः माझ्या आई स्वतःला मला येऊन म्हणायची ते पहिल्यांदा पुस्तकं बंद कर आणि तू झोप केली. त्यांनाही टेन्शन की ह्यानं जास्त अभ्यास केला ह्याला काय डोक्यावर परिणाम झाला तर कसं व्हायचं. म्हणून तो एक ही गोष्ट होती की घरातले पण आपण MPSC म्हणजे म्हटलं की कमीत कमी दिवसाला 9-10 तास अभ्यास करायला लागतो आणि आमच्या घरातल्याने तर असं कधीच बघितलं नाही की एवढा अभ्यास पण केलेलं आणि ते आपली गावाकडे म्हणजे अफवा असतात की जास्त अभ्यास करून डोक्यावर परिणाम होतो. मग हे असं जर दिसलं मी तिथं करताना तर त्यांनी घरातलेच हे झाले असते. म्हणून म्हटलं की ते एक गोष्ट होती म्हणून म्हटलं की निघूया आपण की पुण्याला जाऊया तिथं स्पर्धा पण करेल कारण की पुण्यातलं वातावरण खूपच MPSCसाठी मी तर म्हणतो चांगलं आहे कारण की तुम्हाला भरपूर लायब्ररी आहेत, भरपूर एकसाथ मुलं अभ्यास करायला भेटतात, नवीन मटेरियल अवेलेबल लगेच होतं तिथे आणि तुम्हाला मुळात म्हणजे सर्वात महत्त्वाचं स्पर्धा कळते की कसं होतं. बाकीच्या ठिकाणी जर तुम्ही अभ्यास करत असला तर ते वासरात लंगडी काही शहाणी असं होतं, तुम्ही हुशार असता बाकीच्यांना काय येत नसतं. पण पुण्यात गेलं तर पोस्ट होल्डर पण तिथं अभ्यास तुमच्यासोबतच करायला बसलेले असतात. तो एक प्रकार होता म्हणून पुण्यात गेलो आणि खरा अभ्यास सुरुवात झाली. आयुष्यात कधी एवढा अभ्यास केला नव्हता तो 2017 जून 2017 ते
साधारण ऑक्टोबर 2018मध्ये केला. कंटिन्यू सकाळी जायचो 8:30 साडेआठला, त्याला दुपारी 12 साडेबारापर्यंत. तिथनं जेवायचं, जेवून 1 तासभर झोपायचो. 3 साडेतीनला परत यायचो लायब्ररीत. परत 7:30 8 वाजेपर्यंत करायचो. परत जेवायला जायचो 9 वाजेपर्यंत. परत 11 वाजेपर्यंत लायब्ररीत असायचो. ही कंटिन्यूस माझी साधारण 5-6 महिने सुरुवातीचं सायकल होती. जेव्हा मेन्सला आलो मी, पहिल्याच वर्षी गेल्या मला 2017ला कंबाईनच्या प्री निघाल्या होत्या, तिने मेन्स देणार होतं. तर ही सायकल कंटिन्यू ठेवली. मग मेन्सच्या वेळेला म्हटलं की आता आपली अजून स्पर्धा वाढलेली आहेत, मग मेन्ससाठी भरपूर अभ्यास करायला लागेल. मग तो एक्सटेंड 11चा टायमिंग मी परत 1 वाजेपर्यंत केला. म्हणजे नाईटला दुसऱ्या लायब्ररीत जायचो. म्हणजे 10:30-11 वाजतापर्यंत एक लायब्ररी, नाईटला दुसरी लायब्ररी. ती 1 वाजेपर्यंत अभ्यास करायचो. कधी 2018ची जी राज्यसेवा दिली ते 2-2-2:30 वाजता मी म्हणजे हे अभ्यास करत बसायचो. कारण की ते एक जोशच अंगात चढलं होतं की नाही, कसल्याही परिस्थिती तिथं आपल्याला काढायचं. मी प्रचंड जिद्दी माणूस आहे की मी ठरवलं की आपल्याला करायचं आहे तर कुठल्याही परिस्थितीत करायचं आहे. 2-2 वाजेपर्यंत करायचो. अक्षरशः मी जेव्हा आपल्या लक्ष्मी रोडमध्ये जायचो सदाशिवपेठ, एकटाच जायचो. कुत्री भुंकत असायची, पण नाही म्हटलं. कधी असं वाटायचं की काय करतोय आपण, डोळ्यातनं माझे हे येते, बाकीचे सगळी पोरं चांगले झोपेत आहेत, गाड आहेत, कोण नाही. मी रस्त्यावर एकटा भुंकत कुत्री चालतोय आणि कुत्री भुंकत आहेत माझ्या मागं. मग तरी पण म्हटलं नाही, आपली स्वप्न शेवटी कुणासाठी करतोय, आपल्या आईवडिलांसाठी, आईवडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःचीच पूर्ण करण्यासाठीच करतोय ना. त्यात थोडा त्रास झाला तर काय हरकत आहे. मग भयानक अभ्यास केला. 2018ला पर्यंत हे देऊपर्यंत अभ्यास केला. 2017ला 3 एक्झाम दिल्या होत्या कंबाईनच्या, म्हणजे त्याच्या मेन्स दिल्या होत्या. PSI तर काय करतच नव्हतो, त्यामुळे तो प्रश्नच नव्हता. राज्य हे STIची आणि ASOची मेन्स दिली होती. 2018ला दोघांचे रिझल्ट लागले. एक रिझल्ट ASO 1 मार्काने गेली होती. अजूनही आठवण येते. साधारण 22-23 एप्रिलला माझा ASOचा रिझल्ट लागला आणि साधारण 1 मार्काने ASO गेली होती. प्रचंड पहिलंच हे होतं, अपयश होतं. एवढं कधी अपयश, एवढा अभ्यास करून म्हणजे कधी बघितलंच नव्हतं की फेल्युअर, आणि ते पहिलंच फेल्युअर होतं. एवढं काय वाटलं नाही, कारण की आपली इच्छाच होती की MPSC करायचं म्हटलं तर तहसीलदार बनायसाठी आलो होतो. त्यामुळे म्हटलं की राहू दे, आपल्याला नाही झालं मान्य की आपल्याला थोडंफार अपयश भेटलं, काय नाही, चिल मार म्हणलं, अभ्यास करायचाच आहे, पुढे पण करायचं लागला असता. परत 10 दिवसांनी परत दुसरी STI पण दिली होती मेन्स, त्याचा रिझल्ट लागला. 0 मार्काने गेली होती. म्हणजे ASO माझा कट ऑफ 147 लागला होता आणि 146 मार्क्स होते. आणि STIचा जो 10 दिवसांचा रिझल्ट लागला मेन्सचा, तर तो साधारण 133 कट ऑफ मेरिटला हे लागलं होतं कट ऑफ, आणि मला 133 होतं. 0 सिलेक्टेड बट नॉट रेकमेंडेड बट नॉट सिलेक्टेड असं आलं होतं. 0 मार्कांनी पोस्ट गेली होती. वयामुळेच, फक्त वय कमी असल्यामुळे रँक कमी आला आणि त्यातनं माझे सेम मार्क्स असूनसुद्धा पोस्ट गेले होते. पण नाही म्हणलं, आता खचायचं नाही. त्याच्या आधीच म्हटलं, त्याच्या आधीच राज्यसेवेची प्री दिली होती. म्हटलं नाही, आता खचून काय चालणार नाही, आता पुढच्या परीक्षा हे होतील. त्या दोन्ही रिझल्ट लागल्यावर परत 10 दिवसांनी 30 परीक्षा, त्याच एक्झामची प्री असते. म्हणजे साधारण MPSC एवढा हे असतं, म्हणजे MPSC की तुमचे जे प्री असते पुढच्या वर्षीची, त्याच्या अगोदरच साधारण 9-10 दिवस पूर्वीच त्या एक्झामचं गेलं, म्हणजे त्याच्या आधीच्या एक्झामचे रिझल्ट लागतात. त्यामुळे तुम्हाला सुधारायला पण वेळ भेटत नाही की त्यातनं बाहेर निघायला. मग तरी ती प्री दिली. मग 2018मध्ये माझ्याकडे त्या प्री म्हणजे एक्साईज, STI आणि ASO आणि राज्यसेवा ह्या तिन्ही प्री त्यांच्या मेन्स द्यायच्या होत्या. तिन्हीच्या प्री पास झालो होतो. आणि वनसेवा पण प्री पास झालं होतं, त्याची 1 मेन्स होती. म्हणजे 2018मध्ये टोटल मला 4 ह्या मेन्स द्यायच्या होत्या. आणि मी ह्याची पण दिली होती, जे करनिर्वाह प्रशासकीय अधिकारी म्हणून मी नगर परिषदची एक्झाम दिली होती, ज्यात मी आता सध्या कार्यरत पण आहे, अंबरनाथ नगर परिषद. अशा 5 मेन्स द्यायच्या होत्या. राज्यसेवेची प्री दिली. भरपूर अभ्यास केला होता, रात्रभर जागून केला होता, म्हणून जबरदस्त अभ्यास केला. चांगल्या प्रकारे गेली पण होती. पहिलीच मेन्स होती माझी. आणि चांगले म्हणजे एवढा अभ्यास केला होता की अक्षरशः त्यानंतरचे 7 दिवस म्हणजे रात्रीच कधी त्याच्या आधी जेव्हा मी 2 वाजेपर्यंत जेव्हा अभ्यास करायचो, एवढा थकलो होतो, म्हटलं की आता जरा रिलॅक्स घेऊया. एवढा चिल मारलं म्हणजे ते सिरियसली काय घेतलं, पुढच्या एक्झाम घेतलं नाही. रात्री 2 वाजेपर्यंत मोबाईलवर टाईमपास करत बसायचो.
2 वाजता झोपायचो, ते सकाळी 12 वाजेपर्यंत उठायचो. आणि असा आठवडा घालवला. आणि पुढची माझी ST आणि USOची मेन्स ही म्हणजे त्याचा पेपर 1च एवढा बेकार गेला की एकदम लो आला. म्हणजे एवढ्या लाईटली घेतलं त्या एक्झामनंतर की म्हणजे ह्या हाईटपर्यंत मी मग अभ्यास केला की रात्री 2-2, 2:30 वाजेपर्यंत जागून अभ्यास केला. सकाळी 7:30-8ला परत लायब्ररीत गेलो. पण एक्झाम झाल्यानंतर 2 वाजेपर्यंत टाईमपास करून सकाळी 12 वाजता पण आंघोळ करून डायरेक्ट नाश्ता करूनच लायब्ररीत गेलो. एवढं पण हे केलं, म्हटलं एवढा थकवलं होतं अभ्यासातनं. पण तेच माझ्या पत्त्यावर पडलं आणि STI-USOचे जे पेपर 1 आहे तो माझा पेपर 1 गंडला. अक्षरशः मला एकदम कमी आले. आता काय करायचं डोक्याला प्रश्न पडला. म्हणजे चांगलं हे होऊन पण ते टाईमपास केला आठवड्यानं, त्यात माझं सगळं. म्हटलं आता काय पर्यायच नव्हता. मला मुळात युवन सेवा द्यायचीच नव्हती त्या वर्षीची. तरी पण माझा प्रीलाच 100पैकी 76 स्कोअर होता प्रीला. आणि कट ऑफच साधारण 54 लागलं होतं. मेन्स क्वालिफाय होणारच होतो कसल्याही परिस्थितीत. पण इच्छाच नव्हती युवन सेवा द्यायची. पण पर्याय नव्हता, कारण की ST आणि USOचा मेन्सचा स्कोअरच कमी आला होता पेपर 1चा. त्यामुळे दुसरा पर्यायच नव्हता, कारण की तेवढ्यात पेपर 2मध्ये स्कोअर करून होणार नव्हतं. मग वन सेवा सुरुवात केली परत. म्हटलं आता काय पर्याय नाही. वन सेवा दिली, त्यातही खूप चांगला स्कोअर आला. आणि पेपर 2मध्ये ह्याचा ASOचा जो पॉलिटीवर डिपेंड असतो तो पण म्हणजे अक्षरशः पेपर 2 ASOचा एक शनिवारी दिला आणि दुसऱ्या दिवशी लगेच वन सेवेचे मी पेपर 2 दिले. त्याचे 2019ला रिझल्ट लागले. ASO माझे परत 2019ला 0 मार्कांनी गेले होते. आणि वनसेवा 5 मार्कांनी गेली होती फायनल इंटरव्ह्यू देऊन. आणि त्याच वर्षाची राज्यसेवा पण त्याचाही इंटरव्ह्यू दिला होता आणि ती पण राज्यसेवा माझी परत 5 मार्कांनी गेली. म्हणजे तेही एकदम राष्ट्रपती म्हणजे अपयश आलं होतं. सलग MPSCत अपयश होतं. पण तेव्हाच्या काळात एक चांगली गोष्ट घडली होती की माझं नगर परिषदमध्ये सिलेक्शन झालं होतं. म्हणजे तेव्हा मी जरा फायनान्शियल स्टेबल होतो. पण तीच गोष्ट होती की पण मला जॉब जॉईन करावा लागला, कारण क्लास 3ची पोस्ट असली तर म्हणले की घरातले म्हणले की करणं गरजेचं आहे. आणि तेव्हा मलाही वाटलं की आर्थिक गोष्ट कधीही तुम्हाला खूप मॅटर करते. तुमचं कितीही हे असलं की कॅलिबर असलं तर तुम्हाला त्या बाबतीत काही त्याला हे नसतं, त्याचं सोंग घेता येत नाही. म्हटलं की आपल्याला जॉब करत करावं लागणार. मग गेल्या वर्षीची परत राज्यसेवा दिली. नंतर म्हटलं आता ASO STI बंदच करायचं. म्हटलं की यातनं काय आपलं सिलेक्शन काय होत नाही आणि माझी इच्छा पण नाही. आपलं टार्गेट जर तहसीलदार व्हायचं आहे तर काय नाही. मग अभ्यास 5 महिन्याचा मेन्सला वेळ होता. प्री पण चांगल्या मार्क्सने निघाली होती. म्हणजे जॉईनिंग जानेवारीला झालं होतं 2019ला आणि फेब्रुवारीमध्ये लगेच राज्यसेवेची प्री होती. जॉईन झालो, कसा तरी अभ्यास केला. म्हणजे 7 दिवस चांगला वेळ भेटला होता. तेवढ्या 7 दिवसात एवढा माझा आधीच अभ्यास झाला होता चांगला की त्याच्या जोरावर मला गेल्या वर्षी 272 मार्क्स होते फर्स्ट आन्सर केलाच राज्यसेवेच्या प्रीला. आणि कट ऑफ 197 लागलं होतं. म्हणजे एवढा जबरदस्त मी त्याच्या आदल्या 1.5 वर्षात अभ्यास केला होता, त्याचा मला फायदा झाला. पुढे आता परीक्षा तर द्यायचे, प्री तर पास होणार होतो, मेन्स तर द्यायचे, पण जॉब पण सोबत करायचे, दोन्ही गोष्टी सांभाळून करायचे. 3 महिने शनिवार रविवार अपडाऊन करून केलं पुन्हा. म्हणजे 2 सॅटर्डे संडे जे 2 सेकंड आणि 4th सॅटर्डे आम्हाला सुट्टी असते होती तेव्हा. आता तर फुल 4 सॅटर्डे संडे सुट्टी झाली. तेव्हा मी सेकंड आणि 4th पुण्याला जायचो अभ्यास करायला. ते तसं केलं. काही दिवस इथंच अंबरनाथमध्ये होतं, तर अंबरनाथमध्ये मी जॉब करायचो सकाळी 10 ते 6 आणि संध्याकाळी जॉबवरून येऊन झोपायचो 2-3 तास. आणि संध्याकाळी रात्री 10 वाजता एका लायब्ररीत जायचो. इथं नाईट लायब्ररी होती अंबरनाथमध्ये. तर रात्री 10-10:30ला जायचो, ते सकाळी 5-5:30लाच यायचो रूममध्ये. आणि परत सकाळचं थोडं झोपायचं आणि परत जॉब करायचो. असे 10-15 दिवस केले. मग शेवटचे 2 महिने मेन्सच्या आधी पूर्ण सुट्टी टाकून अभ्यास केला. चांगला एवढा अभ्यास झाला होता की मला फुल माझ्यावर स्वतःवर कॉन्फिडन्स आला होता की आपण कसल्याही परिस्थितीत म्हणजे हे करू शकतो. म्हणजे मी मित्राला सांगून टाकलं होतं की माझा एवढा जबरदस्त माझा सेल्फ कॉन्फिडन्स आला होता की अभ्यासातनं की मित्राला सांगितलं होतं की रिटर्नमधले मार्क्स हे माझे महाराष्ट्रातले पहिल्या 5-10 मधले असतील. एवढा माझा चांगला अभ्यास झाला होता की त्याच्यावरूनच मला एवढा कॉन्फिडन्स आला होता. आणि तसंच झालं. फर्स्ट आन्सर की आले, चांगले मार्क्स होते, पण 5-10 मधल्यासारखे नव्हते पहिल्या 5-10. पण सेकंड आन्सर कीने सगळीच सूत्रच बदलून टाकली. प्रत्येक मुलांचे 20-20 मार्क कमी झाले होते. मी एकटा होतो जेवढा ह्याच्यामध्ये ऐकण्यात सगळ्यांच्या की ज्याचा एकही मार्क कमी झाला नव्हता. आणि मी ते बोललेलं ते गोष्ट खरं झाली. आणि मी पहिल्या चांगला माझा टॉपचा स्कोर ह्याच्यामध्ये होता
आणि इंटरव्ह्यूही बऱ्यापैकी गेला आणि मी महाराष्ट्रात अनपेक्षित म्हणजे मी स्वप्नातही वाटलं नव्हतं मला. माझी इच्छाच होती तहसीलदार बनण्याची. म्हणजे MPSC करायचं तर 2च पोस्ट म्हटलं तर एक तर फील्डवर जॉब करायचा असला तर तहसीलदार बनायचं, नाहीतर मंत्रालयात असो सेक्शन ऑफिसर. दुसरे म्हणून मी DYSP माझी इच्छा नसल्यामुळे DYSP प्रेफरन्स पण दिला नव्हता. कारण की आपल्याला ज्या गोष्टीत म्हणजे रस आहे म्हणून जायचं ना तिकडंच जायचं हे माझं पहिल्यापासूनच धोरण. म्हणजे बाकीच्या मुलांना असं वाटतं की DYSP म्हणजे त्यांचा प्रत्येकाचा पॉईंट ऑफ इंटरेस्ट असतो की बऱ्यापैकी मुलं DYSPचा किंवा ह्याचा प्रेफरन्स देतात वरतीला. माझी इच्छा नाही म्हटलं तर दुसऱ्यांच्या प्रमाणे दुसऱ्यांची इच्छासारखं काय म्हणजे करण्यात अर्थ नाही. म्हणून मी DYSPचा माझा इच्छा नाही तर प्रेफरन्सच दिला नव्हता. म्हणजे एवढं मला माझं फिक्स होतं, माझं क्लिअर होते की हे की आपल्याला काय करायचं आहे पुढं. त्यामुळं DC नंतर डायरेक्ट तहसीलदार म्हटलं. तहसीलदारच दिला असता पण तहसीलदारचंच प्रमोशन DC आहे म्हणून म्हटलं की नको इंटरव्ह्यूला परत प्रॉब्लेम येईल असं का, म्हणून DC दिला आणि चांगला इंटरव्ह्यू गेला आणि त्यातून माझं सिलेक्शन महाराष्ट्रात DC कॅटेगरीमधून 9वा आणि ओव्हरऑल 11वा रँक आला. आणि खूपच एवढं जे मेहनत केली त्यात हे करून गेलं, मला सक्सेस देऊन गेलं. जेव्हा मागून बघतो म्हणजे लहानपणापासून जेव्हा मी हे करू म्हणजे पहिली दुसरी तिसरी चौथी जेव्हा मला काहीच इंटरेस्ट वाटत नव्हता, फक्त गणिताच्या जोरावर 10वीपर्यंत चांगल्या मार्क्साने गेलो आणि अभ्यास करायचा कसल्याही परिस्थितीत मार्क आपल्याला अभ्यास केल्याशिवाय शिक्षणाशिवाय पर्याय नाही. ह्याच्यातून अभ्यास करत करत गेलो आणि शेवटी हा मार्ग निवडला आणि ह्याच्यातून जे उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली. पण ह्याच्या मागे काही प्रेरणास्रोत पण होऊन गेले. म्हणजे आईवडीलच स्वतः माझे खूप मला सपोर्टला होते. म्हणजे त्यांचा एकदम जबरदस्त पाठिंबा असल्यामुळंच हे होऊ शकलं. कारण की जेव्हा मी माझे सक्सेसफुली मी फेल्युअर होत होते MPSCमध्ये, पण माझी पहिलीच पद MPSCतनं पहिलीच पोस्टिंग आहे, म्हणजे निवड झालेलं पद आहे. डायरेक्ट डेप्युटी कलेक्टर म्हणूनच झालो. पण अपयश जेव्हा येत होते तेव्हा वडील माझ्या नेहमी म्हणजे हे असायचे की नाही आपलं होत असते, किती थोडंफार अपयश आलं तर एकदाच होईल आपलं, पण खूप चांगलं होईल. तेव्हा कधी कधी डोळ्यातनं अश्रू पण यायचे की मला कधीच वाटलं नाही की मी अपयश नाही, पण आपण जे आईवडिलांसाठी करतो म्हणजे त्यांच्या इच्छा आपल्यामुळं म्हणजे थोड्या छोट्या ह्याच्यात हे अपुऱ्या राहत आहेत. त्यामुळे कधी कधी वाईट पण वाटायचं. पण वडील म्हणायचे नाही आपण आता रडलो असलो तरी एक दिवस एकटा हसू की ते पूर्ण सगळं आपलं दुःख हे होऊन जाईल. MPSCचं म्हटलं तर हे म्हणजे आता जेव्हा मी झालो तेव्हा जिथून मी सुरुवात केली होती मानखुर्दमधनं माझ्याही तरी ऐकू येत नाही आणि इतरांकडून समजलं की तिथं आतापर्यंत कोणीच झालं नव्हतं MPSCतनं डेप्युटी कलेक्टर किंवा कुठल्याही मोठ्या पदावर असं. म्हणजे तिथे एक मी पायंदाज होऊन केला की आपण आपल्या म्हणजे होऊ शकतं, प्रयत्न केलं तर सगळं होऊ शकतं. शाळेतला एकमेव विद्यार्थी आहे जो MPSCतनं MPSCतनं क्लास 2 किंवा क्लास 1 म्हणून पहिला सिलेक्ट झालेला मी एकमेवच आहे आमच्या शाळेतनं. आमच्या मुख्याध्यापक होते शिंदे सर, त्यांची खूप इच्छा होती की एखादा अधिकारी आपल्याही शाळेतनं व्हावा. ते असे आम्हाला शाळेत असतानाही बोलून दाखवायचे आणि ती माझ्या रूपातनं त्यांचे पूर्ण झाले. ह्याचाही मला खूप खूप अभिमान वाटतो की आपण काय म्हणजे आपण तो विद्यार्थी झालो की जी इच्छा पूर्ण करू शकलो त्यांची. पण ह्याच्या मागं सर्वात महत्त्वाची गोष्ट मला जी हे करून गेली म्हणजे देऊन गेली ती म्हणजे माझ्या मागची जी जिद्द होती. कारण की MPSC असं क्षेत्र आहे ना, इथं हुशार किंवा ढ असं काही नसतं बरं का. म्हणजे ही फक्त हुशार मुलांचीच एक्झाम आहे किंवा ज्यांचा अकॅडमिक बॅकग्राऊंड खूप स्ट्रॉंग आहे तेच पास होतील असं काही शक्यत नाही. कारण की जेवढे तुम्ही आतापर्यंत जेवढे सिलेक्टेड बघितले असतील UPSC किंवा MPSC 50, 60, 70% वालीच मुलं बऱ्यापैकी यशस्वी होत म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे जास्त नाही पण जी होतात त्याच्या मागचं कारण आहे की ते प्रचंड जिद्दी असतात. कारण की ह्याच्यात जिद्द किंवा तुमची तेवढी क्षमता अभ्यास करण्याची तेवढं डेडिकेशन खूप लागतं, डिवोशन अँड डेडिकेशन. आणि ह्या डेडिकेशनच तुम्ही होऊ शकता म्हणजे MPSC हे करायचं तर. कारण की MPSCमध्ये हुशार बेशार हे सगळे एकसाथच
घोडे एक साथच हे, जो तिथं जेव्हा MPSC सुरुवात करतो, जो जास्त मेहनत घेईल तो क्लिअर होण्याचे त्याचे जास्त चान्सेस असतात. मग तेच तुम्हाला एक ऊर्जा येऊन देते की जेव्हा तुम्ही करता अभ्यास किंवा हे, तेव्हा तुम्हाला तेवढी तुमची डेडिकेशनने तुम्हाला आणि जिद्दी असलं पाहिजे की आपण कसल्याही परिस्थितीत आपल्याला क्रॅकच करायचं आहे. आणि व्हॉटेवर किती आपल्याला अभ्यास करावा लागला तर तेवढे आपले अभ्यास करण्याची तेवढी तयारी असली पाहिजे तुमची. तेच तुम्हाला हे करून देतं, म्हणजे यश संपवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट तीच देते. म्हणून मी म्हणतो की तुम्हाला हे करायचं असलं तर सर्वात म्हणजे नॉट नेसेसरी की MPSC, कुठल्याही क्षेत्रात करायचं असलं ना तर तुम्ही प्रचंड जिद्दी असला पाहिजे. आणि ते जिद्दीसाठी ती जिद्द किंवा ते तुमची स्वप्न जी बघता तुम्ही ती पूर्ण करण्यासाठी तेवढी प्रचंड मेहनत किंवा त्यासाठी जेवढा तुम्हाला प्रचंड मेहनत घेण्याची तुमची तयारी असली पाहिजे. आणि त्यातूनच तुम्हाला यश संपादन होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवली तर आपण कुठल्याही क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम हे होऊ शकतो असं मला तर वाटतं वैयक्तिकरित्या. आणखी आता हे झालं माझं वैयक्तिकरित्या, पण बऱ्यापैकी आता ह्यातनं हे झालं माझं वैयक्तिक. पण तुम्हाला ह्याच्यातनं जे पुढे MPSC करणार आहेत त्यांच्यासाठी काय किंवा कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ज्या मी केल्यामुळे मला सर्वात जास्त फायदा झाला. माझ्या स्वतःचे वैयक्तिक म्हणजे स्ट्रेंथ आणि विकनेस तुम्हाला सांगतो. कारण की तुम्ही कुठल्याही गोष्ट करताना असताना तुमची म्हणजे आपण बिझनेस मॉडेलमध्ये म्हणतो जसं स्वॉट ॲनालिसिस करणं महत्त्वाचं असतं किंवा तुमचे स्ट्रेंथ विकनेस महत्त्वाचं. तेव्हा तुम्ही सर्वात महत्त्वाचं तुमच्या स्ट्रेंथ काय आहेत आणि विकनेस काय आहेत ह्या माहिती पाहिजेत तुम्हाला. आता माझं म्हणलं तर स्ट्रेंथ म्हटलं तर मी जबरदस्त माझ्याकडे अंडरस्टँडिंग पॉवर आहे. कुठली गोष्ट मला लगेच समजते आणि शॉर्ट मेमरी माझी चांगली आहे. तर माझा हे म्हणजे बॅड पॉईंट कुठला आहे माझा, तर मला जास्त गोष्ट कुठलीच लक्षात राहत नाही. म्हणजे खूप वेळ एखादं हे केलं म्हणजे खूप आपण म्हणतो ना एक पाठी असतात काय मुलं, माझं तसं नव्हतं की मला खूप सारखं कंटिन्युअसली वाचल्याशिवाय माझ्या ते लक्षातच राहत नाही. तर मी माझं स्वतःचं हे केलं होतं की मी प्रत्येक ह्याच्या का नाही माझ्या जे बुक लिस्ट असते, बुक लिस्टनुसार जे आधीच्या टॉपरची घेतली होती मी, त्यातनं कॉमन बुक्स काढले होते आणि माझ्या स्वतःच्या नोट्स बनवल्या होत्या. म्हणजे साधारण तुमचं 500-600 पेजेसचं बुक मी माझ्या त्या 80-90 पेजेसमध्ये मी ते हे करून घ्यायचो, बुक्सच्या शॉर्ट नोट्स काढून टाकायचो आणि त्याच मी कंटिन्युअस रिव्हिजन मारायचो. एवढा रिव्हिजन मारायचो की काय ह्याच्या माझ्या साधारण 20-20 रीडिंग पण झाल्या होत्या. म्हणजे अक्षरशः ती पाठच झाल्यागत माझी ती वही पाठ झाली होती. मग त्या अशा मल्टिपल रिव्हिजनमुळे तोच मला फायदा झाला की माझी ॲक्युरसी वाढली आणि त्यातनं मला जेवढं येते वाचलेल्या गोष्टी आहेत तेवढं चुकू द्यायचो नाही मी. आणि MPSCमध्ये तेच महत्त्वाचे आहे, तुमची ॲक्युरसी असणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच जणांना सर्वांना सर्व क्वेश्चन वाचल्यासारखे वाटतात की आपण कुठं तर वाचलं आहे, तरीही क्वेश्चन चुकतात कारण की त्याचे तुमची मल्टिपल रिव्हिजन नसते. त्यामुळे तुम्ही हे रिव्हिजन मल्टिपल नसल्यामुळे त्यामुळे तुमची ॲक्युरसी येत नाही. तर ॲक्युरसी तेच आहे की स्वतःच्या नोट्स काढा आणि त्याच्या मल्टिपल टाईम रिव्हिजन त्यासारखे पारायण करा. 8 ते 10 दिवसाला ते तुमच्या डोळ्याखालून ते गेलंच पाहिजेत त्या गोष्टी हे, तरच तुम्हाला ते कुठलेही क्वेश्चन आला तर जो आपल्या वाचण्यात आहे तो तुम्हाला चांगला ॲक्युरसी देऊन जाऊ शकतो. बाकी काही क्वेश्चन असले तर विचारा. एनी क्वेश्चन कोणाला काय असलं तर विचारू. नोट्स कशा काढल्या पाहिजे ते क्वेश्चन आला होता. बऱ्यापैकी नोट्स आहे ना, सुरुवातीला तुम्ही का नाही एखादं बेस बुक सिलेक्ट करायचं आणि त्याच्या नोट्स काढायच्या. मी माझ्या नोट्स पण शेअर करेन, कुणाला पाहिजे असलं तर मला FBवर मेसेज टाका. मी माझ्या स्वतःच्या ज्या वैयक्तिक नोट्स आहेत ना त्या तुम्हाला शेअर करेन की कशा प्रकारे काढल्या होत्या, मी स्वतः कशा काढल्या होत्या. म्हणजे एखाद्या बेस बुकमधनं नोट्स काढून घ्यायच्या आणि मल्टिपल एका विषयाची भरपूर पुस्तकं असतात, तर इतर जी पुस्तकं असतात ती एकदाच वाचायची आणि त्यातनं जो वेगळा पार्ट आहे तो तेवढा तुमच्या नोट्समध्ये ॲड करून घ्यायचा.
आणि अशा प्रकारे प्रत्येक विषयाच्या 100-100 पेजेसचे हे करून ठेवायचे. त्याचा खूप फायदा होतो की तुमचा वेळ वाचतो तिथनं नोट्स काढल्यामुळं. आणि मल्टिपल नोट्स जेव्हा वेळ वाचतो तेव्हा तुम्हाला इतर म्हणजे त्याचं मल्टिपल रिव्हिजन द्यायला पण फायदा होऊन जातो. दहावीनंतर आर्ट्स की सायन्स घ्यायचं. मी तर म्हणतो की बऱ्यापैकी आपण एक सांगायची राहिली की MPSC करताना प्लॅन बी असावा कुठला तरी. की मला ही कन्सेप्टच मुळात पटत नाही की प्लॅन बी जेव्हा तुम्ही MPSC करता एखादा साधारण मी आता इंजिनिअरिंगमधनं ह्याला आलो MPSC करायला लागलो. मी 2017चा पासआउट आहे आणि मला आता 3 वर्ष झालेत. आता मी यशस्वी म्हणून ठीक आहे की ज्याला अजूनही एक्झाम निघाली नाही तर तो प्लॅन बी मला वाटत नाही की तो MPSC त्याचा परत इंजिनिअरिंग असू शकतो. कारण की जर तुम्ही 1 वर्ष जरी तुम्हाला गॅप पडला इंजिनिअरिंग झाल्यानंतर तर तुम्हाला आउटडेटेड कोणीच तुम्हाला इंजिनिअरिंगमधून परत नोकरी म्हणून हे करणार नाहीत. कारण की फ्रेशरला काहीच किंमत राहत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग करून MPSCत येतात 3-4 वर्ष घालवतात आणि परत इंजिनिअरिंगच्या बेसवर जॉब म्हणजे हे करायला बघता तेव्हा ते तेवढंसं सोपं राहत नाही. मी तर म्हणजे मी काही अनुभववरून सांगतो की तेवढं शक्य नाही होत. कारण की ऑलरेडी जे इंजिनिअरिंग चांगले कंटिन्यूस आहेत म्हणजे हे करतात त्यांना जॉबचे इश्यू व्हायला लागलेत आणि त्यात तुम्ही प्लॅन बी म्हणून तो बघत असाल की कुणाकडे नोकरी करणे इंजिनिअरिंगच्या जोरावर तो प्लॅन बीच असू शकत नाही. मुळात मी म्हणतो तर MPSC करायचं असलं ना तर प्लॅन बी ही कन्सेप्टचं डोक्यातनं काढून टाका. आर या पारची लढाई ही समजून घ्यायचं आणि आपल्याला ह्याच्याशिवाय पास झाल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही ही गोष्ट ठेवायचं. जेव्हा तुमच्या मनात प्लॅन बी आहे माझा हा विषय येतो तेव्हा तुम्ही तिथे कुठेतरी अभ्यासाला ढिले पडता असं मला वाटतं. त्यामुळं का नाही प्लॅन बी हा हे करूनच करा की करायचं आहे तर हे म्हणजे फुल टाईमच करा. आता 10वीनंतर सायन्स कॉमर्स आर्ट्स मी तर म्हणतो ज्याच्यातनं आता असं नाही राहिलं की आर्ट्स पहिला एक 10 वर्षापूर्वी असं होतं की आर्ट्सची मुलं जास्त व्हायची कृषी बॅकग्राऊंडची तसं व्हायची. पण सगळं मार्केट आता इंजिनिअरिंगच्या पोरांनी खाल्लं आहे MPSCचं. त्यामुळे असं काय नाही होत की तुम्ही 10वीपासूनच कुठलं हे करताय. जेव्हा तुम्ही ते MPSC फुल टाईम करायच्या विचारात करताय त्याच्या 2-3 वर्ष ते तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे. तुम्ही 10वीपासूनच आर्ट्स करत असला तर वेल अँड गुड चांगलीच गोष्ट आहे. पण तरीही एक व्यावसायिक दृष्टिकोनातनं तुम्हाला इच्छा आहे की कुठला एखादा डिग्री करायची करण्याला हरकत नाही. पण ती डिग्री करून जर तुम्ही MPSCत उतरत असाल तेव्हा तो प्लॅन बी विचार नाही करायचा. आहे तुमच्याकडे एखादी व्यावसायिक पदवी मान्य आहे सर्व. पण जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा फुल या पारची लढायची समजायची आणि त्या दृष्टीनंच MPSCत अभ्यास करायचा आणि त्या दृष्टीनेच हे आपलं पुढचं काही प्लॅनिंग करायचं. नोट्स मला माझा पर्सनल मेसेज करा मी तुम्हाला शेअर करेन. कारण की बऱ्याच जणांचा तोच असतो. इंजिनिअरिंगला असताना कशी सुरुवात करायची. मी इंजिनिअरिंगला असताना माझ्या 2-3 वर्षामध्ये का नाही जेव्हा मी 2nd-3rd इयरला असताना तेव्हा मी बऱ्यापैकी चांगला अभ्यास झाला नसला तरी माझी सर्व विषयांशी ओळख झाली होती. तुम्ही 3rd इयर 4 म्हणजे इंजिनिअरिंगला असताना सुरुवात करायच्या विचारात असला तर बेसिक जी पुस्तकं आहेत ती आणा त्याची 1-2 रीडिंग करा. त्याच्यावरून काय क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करा मागच्या 2-3 वर्षातले हे करा आणि ते कशाप्रकारे विचारले जाते MPSC एवढं जरी केलं आणि 2-2 रीडिंग जरी प्रत्येक पुस्तकाच्या झालं तरी मोर दॅन इनफ आहे. आणि मग फुल टाईम जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमच्या त्याच्या रिव्हिजन तर वाढतील. पण जोपर्यंत तुम्ही करताय इंजिनिअरिंग करताय म्हणजे लास्ट इयरपर्यंत तो 2-1 रीडिंग अपेक्षित आहेत करणं तुमच्या झालेल्या असणं. त्यातनं किती समजेल ना समजेल तो मग हे वेगळा भाग आहे. पण तेवढ्या 2 तर रीडिंग झाल्या पाहिजेत की तुम्हाला आयडिया तर आली पाहिजे की MPSC काय विचारतं. मग तेव्हाच तुम्हाला डिसिजन घ्यायला महत्त्वाचं होतं की मला जमेल की नाही. जमेल असं वाटलं तर इंजिनिअरिंग तर लगेच फुल टाईम करायचं. नाही जमेल असं वाटलं तर मग काय इकडे येण्याचा अर्थच नाही म्हणजे प्रश्नच उरत नाही. बुक लिस्ट मी माझ्या फेसबुकच्या ह्याच्यावरच अकाउंटवर भेटेल तुम्हाला ती तिथून बघा.
मानसिकरित्या कसं स्टेबल राहायचं. मी म्हणतो पूर्ण टाईम तुम्ही जर ह्याच्यातनं झोकून दिलं किंवा ह्याच्यात हेच तुमचं मानसिक चक्र बनवलं की आपल्याला अभ्यास करायचा, आपल्याला पास व्हायचं आहे किंवा त्या दृष्टीनेच विचार करत राहिला, घरातले छोटे मोठे प्रॉब्लेम त्याच्याकडे आपण भाग न घेतला किंवा ते इश्यूमध्ये जास्त इन्व्हॉल्व नाही राहिला, तर ते चांगल्या प्रकारे होऊ शकतं. म्हणजे मी जेव्हा पुण्यात होतो तेव्हा माझ्या तिथले घरातले काही फॅमिली इश्यू असले तर मला कधीच शेअर करायचे नाहीत, काहीच सांगायचे नाहीत. म्हणजे बोलणं व्हायचं तर कसं आहे एवढंच व्हायचे. म्हणजे त्यांचे काही इश्यू असते म्हणजे हे असतील तर ते मला कधीच वैयक्तिकरित्या सांगायचे नाही. कारण की का तर अभ्यास करताना अशा गोष्टी घरातल्या गोष्टी म्हणजे छोट्या मोठ्या असतात आपल्या रोजच्या डेली रुटीनमधल्या, तर ते सांगून त्यावर विचार करू नये किंवा त्यात काय लक्ष देऊ नये. त्यामुळे ते तसं कधीच माझ्या बाबतीत तरी आईवडिलांनी केलं नाही. त्यामुळे मी हे होतो नाही, एक मुळात घरापासून लांब होतो अभ्यास करताना, त्यामुळं अशा गोष्टी माझ्या पुढे नेहमी येत पण नव्हत्या. त्यामुळे तो एक मानसिकदृष्ट्या हे नव्हता की त्यात घरगुती आपल्या फॅमिली मॅटर्समध्ये मी इन्व्हॉल्व जास्त होत नव्हतो. ते एक चांगल्या गोष्ट होती. मी संस्कार स्पर्धा परीक्षेचे सराचे जे सर आहेत त्यांना मी माझ्या नोट्स टेलिग्रामवर पाठवतो, त्यांच्याकडून तुम्ही घेऊन घ्या. हां, MPSC करताना तुमचे मित्रमंडळ कसे असावे. म्हणजे मित्र म्हणतो हां, म्हणजे महत्त्वाचा मी विषय सांगायचाच राहिलो म्हणजे MPSC करताना मित्रमंडळ. कारण की मी जेव्हा इंजिनिअरिंग करत असताना जो माझा ग्रुप होता तो खूप जबरदस्त आणि त्यांचे खूप आभारी आहे मी की सर्वांचेच, नितेश सर, मनीषा मॅडम, अभिजित, कल्पेश, हे मला खूप म्हणजे माझे इंजिनिअरिंगच्या ह्याच्यामधलं जो MPSCचा हे करत होतो तेव्हा हेच एवढे जबरदस्त होते की ह्यातलेच बऱ्यापैकी हे जॉब करत करत करायचे. म्हणजे प्रचंड म्हणजे तेव्हाच मला ह्यांच्याकडून इन्स्पिरेशन भेटायची की हे चांगले गव्हर्नमेंटला पण होते काही जण, संतोष सर, त्यांच्यातनं मला इन्स्पिरेशन मिळायची की हे जॉब करत करत पण यांच्याकडे स्वतःचा गव्हर्नमेंट जॉब असून पण करतायत, तर आपण तर आपल्याकडे काहीच नाही तर आपण काय म्हणजे हे करण्यात आलं आहे. त्यातनं मला खूप प्रेरणा भेटत गेली आणि त्यांच्यामुळे मी कंटिन्युअसली तेव्हा इंजिनिअरिंगमध्ये करत असताना चांगला मला त्यांच्याकडूनच गायडन्स, त्यांच्या सहवासातूनच मी परत गेलो. आणि जेव्हा मी पुण्याला गेलो तेव्हा माझा मित्र सागर, त्याचं खूपच माझे उपकार आहेत माझ्यावर की त्यांनी मला, तो माझा रूम पार्टनर होता. म्हणजे तुम्ही ज्या माझ्या मित्रांमध्ये अभ्यास करता तेही तेवढे सिरियस असले पाहिजेत अभ्यासाच्या दृष्टीत. आणि सागरांनी त्यामुळे जबरदस्त त्यांनी सुरुवातच केली होती. माझा आधी तर थोडंफार इंजिनिअरिंग असताना तर केलं होतं, आम्ही दोघं सोबतच इंजिनिअरिंग केलं भारतीय विद्यापीठमधनं. नंतर तो पण पुण्यात MPSC करायला आला. एकाच रूममध्ये साधारण 1-1.5 वर्ष आम्ही तिथं राहिलो. म्हणजे अजूनही आम्ही एकत्रच राहतो. मी पुण्याला जेव्हा राहतो तर त्याच्या रूमवरच जातो. तर तो एवढा डेडिकेटेड होता, त्यामुळं मी अभ्यास मी पण चांगला करायचो. त्यामुळे आमच्या दोघांची हेच झालं होतं चांगलं कॉम्बिनेशन. त्याच्यामुळं मी अभ्यास करायचो त्यामुळे तो पण, दोघं एकमेकांच्या नादाने करायला लागलो. त्यांनीही गेल्या वर्षी PSIचा इंटरव्ह्यू दिला होता, थोड्या मार्कात गेला. ह्या वर्षी येणाऱ्या काळात होईलच तोही. म्हणजे त्यांनी खूपच मला त्या अभ्यास करताना पुण्यात असताना म्हणजे एक मित्र म्हणून आणि रूम पार्टनर म्हणून त्याची एक चांगली साथ भेटली. त्यामुळं आम्ही जबरदस्त अभ्यास केला. दोघंही ध्येय वेड्याप्रमाणे दोघंही अभ्यास करायचो. आमचं रुटीन चांगलं फिक्स होतं. आणि तुमचं ते एक अभ्यास करतानाचं फ्रेंड सर्कल खूप मॅटर करतं की ते कुठल्या म्हणजे त्यांचं सिरियसनेस किती. नाहीतर काही जण नुसतेच करायचे म्हणून येतात आणि दिवसभर टाईमपास करत फिरत बसतात. तर तसे मित्र असणे किंवा तसे तुमचे रूम पार्टनर असे हे खूपच धोकादायक असतं. कारण की न कळत आपणही त्यांच्याबरोबर ओढले जातो. आणि जेव्हा अपयश तुमच्याकडे येतं, जेव्हा रिझल्ट लागतो तेव्हा त्या गोष्टी आठवणी काय फायदा नसतो. कारण की तेव्हा तुमच्या हातात काहीच राहिलेलं नसतं. त्यामुळे त्याला दोष देण्यात नाही. तेव्हा तुम्ही आधीच अभ्यास करताना तुमचं सर्कल कसं आहे हे खूप मॅटर करतं. जे खरंच मुलं सिरियस आहेत त्यांच्याशीच अभ्यास करताना म्हणजे हे करा, तुमचं ते सर्कल तसं बनवा. इथं आपण अभ्यास करताना मित्र म्हणजे खास मित्र बनवायला आलेलो नसतो. दोघांनाही आपण यश भेटलं पाहिजे अशा रीतीनं तुमचं सर्कल असलं पाहिजे. आणि अभ्यासाबाबतीत म्हणजे प्रॉम्प्ट असलं पाहिजे ते.
टेलिग्राम माझं चॅनल नाही, माझा स्वतःचा नंबर मी सरांकडे माझ्या नोट्स देईन, त्यातून तुम्ही घ्या. माझा मी वाटलंच तर तुम्ही मला मेसेज करा, माझा नंबर शेअर करेन, त्याच्यावर मी पाठवेन. ते माझा काय चॅनल नाही आहे कुठलं. हां, इंजिनिअरिंग सुरू असताना किती तास अभ्यास करायचा? मी साधारण इंजिनिअरिंग सुरू असताना म्हणजे जे 3 मिनिटे भेटायची त्यात मी अभ्यास कधीच असा केला नाही. जेव्हा मी शनिवार रविवार तिकडे क्लासला जायचो किंवा त्या रिलेटेड म्हणजे त्या फ्रेंड सर्कलमध्ये असायचो ना, तेवढासा माझा अभ्यास. असा वेगळा असा अभ्यास नाही केला. तर शनिवार रविवार थोडाफार अभ्यास केला असेल. इंजिनिअरिंगमध्ये जास्त अभ्यास नाही केला मी. शनिवार रविवार म्हणजे आलो त्यातनं तर थोडेफार 2-3 तास वाचलं तर वाचलं. लास्ट इयरला असताना लास्ट इयरच्या फर्स्ट सेममध्ये थोडा अभ्यास केला होता. तो एक असेल साधारण तोही सुट्टीच्या दिवशी 3-4 तास असाच केला होता. याच्यापेक्षा इंजिनिअरिंगला असा अभ्यास केला नाही. फक्त मला समजून घ्यायची होती MPSC कशा आहे, आणि ती बऱ्यापैकी तेवढ्या अभ्यासात मला समजली होती. आणि त्याच्यापेक्षा एवढंच हे होतं की ते असा अति पण नव्हता अभ्यास. बऱ्यापैकी प्रश्न संपलेले आहेत. धन्यवाद परत एकदा. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे संस्कार स्पर्धा परीक्षा केंद्र यांनी मला संधी दिली, त्यामुळे सर्व त्यांचे खूप खूप आभारी आहे. आणि काही कुणाला अडचण असली अभ्यासा रिलेटेड तर मला पर्सनल मेसेज करा. मी माझ्याकडून जेवढं होईल, मला जेवढा वेळ भेटेल त्यातनं मी नेहमी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.